मुळात मुंबई महानगरपालिकेचा PAPचा एक प्रकल्प या ठिकाणी वर्षभरापासून सुरू आहे। त्या ठिकाणी 7,200 घरं या ठिकाणी येतात। म्हणजे एका घरामध्ये 4 जण सदस्य असतील तर इथे 30 ते 35 हजारची वसाहत येते। या प्रकल्पाला सुद्धा आम्ही विविध पक्षांनी आंदोलनं केली, तोही प्रकल्प आम्हाला त्या ठिकाणी सरकारने ऐकलं नाही, आमचं महापालिके किंवा शासनाने, आणि तो प्रकल्प या ठिकाणी जबरदस्ती सुरू झालेला आहे। एवढी मुंबईतली सगळी जी बाधितची घरं आहेत प्रकल्पातली, ते सगळे 7,200 घरं एकत्र दिली। ते 100-200 घरं असते तर आम्ही समजू शकलो असतो, पण इथे 30 ते 35 हजाराचं आधीच सुरुवात झालेली आहे। आणि आता लगेच लागून मुंबई आपल्या ह्या मिठागरांची 58 एकर जागा आहे। ह्या जागेवरती सुद्धा धारावीचा पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली या ठिकाणी अपत्रांना घरं देणार, त्यामुळे मुलुंडकरांमध्ये चीड आहे। आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी विविध पक्षातली लोक एकत्र आलो। आम्ही एकत्र येऊन कुठला झेंडा न घेता म्हटलं चला मुलुंडची मिठागरे बचाव समिती आम्ही स्थापन केली। या ठिकाणी रमेश धामनकर आहेत, विलास माने साहेब आहेत, विनोद गायकवाड आहेत, आमचे दीपक सावंत आहेत, कैलास पाटील, विविध पक्षातले लोक आम्ही सगळे एकत्र झालेलो आहेत। आणि या ठिकाणी आम्ही जनआंदोलनाचे हाक दिले लोकांना। आज या ठिकाणी लोक कंटाळलेले आहेत की आधीच एकतर ह्या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत, पाण्याची समस्या आहे, उद्यानं मैदानं परिणाम होणारा, हॉस्पिटलवर परिणाम होणारा। अशा वेळेला एवढी जर लोकसंख्या येणार असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा पण प्रश्न निर्माण होणार आहे। आणि म्हणून आम्हाला इथे घरं नको, इथे मिठागरं तरी आमची वाचली पाहिजे, ही भूमिका आहे। आम्ही हा गृहप्रकल्प इथे होऊ देणार नाही। आम्ही सगळे पक्ष, मंडळं, संस्था जन आंदोलन पुकारणार, ह्याहीपेक्षा उग्र आंदोलन छेडू, पण या ठिकाणी आम्हाला हा प्रकल्प नको, आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही। याबाबत पत्रव्यवहार कुठे पत्रव्यवहार आम्ही धारावीचे चीफ आहेत, CEO आहेत महेंद्र कल्याणकर आहेत, मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनीताई भिडे आहेत, जिल्हाधिकारी साहेब त्यांच्याकडे दिलेलं आहे, मुंबई मुख्यमंत्र्यांकडे दिले, उपमुख्यमंत्र्यांकडे दिले आहे। अशा विविध असे अंग आहेत शासनाची, त्यांच्याकडे सर्वांकडे आम्ही पत्रव्यवहार केलेलं आहे। आम्ही मागणी केलेली आहे की या ठिकाणी आम्हाला हा पूर धोक्याची शक्यता, आमच्या त्या ठिकाणी काय काय होऊ शकतं मुलुंड पूर्वेला, ते सगळं आम्ही त्या निवेदनात म्हटलेलं आहे। आणि पूर धोक्याची शक्यता म्हटलेलं आहे, हे सगळं पाणी आमच्या मुलुंड पूर्वेमध्ये शिरेल, याचा धोका निर्माण होईल। आणि म्हणून आम्हाला हा या ठिकाणी गृहप्रकल्प नको। जनआंदोलनाचा परिणाम न झाल्यास पुढचं पाऊल काय असणार आहे समितीचं? ना मी तर आता आज सर्वांना जाहीर केलं, या सत्ताधाऱ्यांना मतदानच करू नका। त्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी ज्यांना सगळ्यांना आठवण होईल, वठणीवर येतील, त्यामुळे मतदानावर बहिष्कार घाला। हे सारखे यांना 10 वर्ष आता संधी दिली आहे। या मुलुंडच्या विधानसभेमध्ये आमदारसुद्धा 10 वर्षे गेली, त्यांचे पक्षाचे आहेत, सत्ताधारी पक्षाचे आहेत, नगरसेवक 6च्या 6 त्यांच्या पक्षाचे आहेत। मुलुंडकरांना आज मी पटवून दिलेलं आहे की तुम्ही यांना 10 वर्ष संधी दिली तरी सुद्धा तुमच्या डोक्यावरती 7,200 PAPची घरं येत आहेत, या बाजूला 1.5 लाखाची ह्या वसाहती येत आहेत। मग तुम्हाला गृहीत धरलं जात आहे का? म्हणजे प्रकल्प कोणी चालू केला तर उद्धव ठाकरेंनी चालू केला, कोणी केला तर ठाकरेंनी चालू केला। म्हणजे दिशाभूल करायची लोकांची, त्यांच्यावर ढकलायचं। अरे मग तुम्ही शासनामध्ये सत्तेमध्ये आहात, तुम्ही रद्द करा ना, तुम्ही रद्द करा, तुम्ही लोकांना दिलासा द्या, कशाला आमच्या डोक्यावर सगळे प्रकल्प मुलुंडमध्ये आणताय? आणि ही मागणी आमची। आणि मुलुंडकर आता मुलुंडकर चिडलेले आहेत, मुलुंडकरांना आम्ही पटवून दिलेलं आहे, मुलुंडकरांना समजावलेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला यांचा मतदानाच्या माध्यमातून राग येईल त्याच वेळेला समजेल। हे बघा, मिठागरे वाचवा समितीने आज एक मोठा आयोजन इथे केलेला आहे। हे जन आक्रोश मोर्चा आहे आणि मुलुंडचे वेगवेगळं पॉलिटिकल पार्टी असेल, NGOज असेल, सिटीजन फोरम असेल, सगळ्याचे सदस्य आणि प्रतिनिधी इथे होते। आणि सगळ्याचे एकही मागणं आहे की हे जे मिठागरचे 156 एकर जमीन जे आहे हे तुम्ही अदानी समूहाला दिलं आहे, याला ह्या जे निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं तुम्ही याला परत घ्या। आणि ही खूप एन्व्हायरमेंटची बाब आहे। हे तुम्ही बघा, हे लंग्सचे काम करतात, हे जे आपले हायटाईडमध्ये पाणी आतमध्ये शिरतात आणि त्याला अडवण्याचं काम जे आहे हे सॉल्ट पॅन आणि हे मिठागरची जमीन करतात। म्हणून याला वाचवायसाठी संपूर्ण मुलुंडचे नागरिक इथे होते आज। हे जनआंदोलन जर यशस्वी नाही झाला, परिणाम नाही झाला तर हे आक्रोश आंदोलन आमच्या चालू असणार आहे आणि तीव्र होणार।